तुम्हाला जर का खरंच क्रिएटिव्ह आयडियाज करायचे असतील तर तुम्ही जास्तीत जास्त वेळ मुलांबरोबर घालवा. हे मी प्रामाणिकपणे उद्योजकांना सल्ला देतो, कारण मुलांमध्ये कनेक्टिंग द डॉट आणि थिंकिंग बियॉन्ड ऑब्वियस ह्या दोन्ही कला प्रचंड प्रमाणामध्ये असतात. एक साधं उदाहरण देतो. मी 4th-5वीतल्या मुलांना ज्यावेळी कन्व्हर्जन डायव्हर्जन थिंकिंग म्हणजे क्रिएटिव्हली कसं विचार करायचं हे ज्यावेळी शिकवत होतो, त्यावेळी मुलांना एक्झाम्पल दिले की तुम्ही आईस्क्रीम खाताना तुम्हाला किती प्रॉब्लेम्स येतात. तुमचं आईस्क्रीम लवकर वितळतं कारण तुमच्या हातातल्या हीटमुळे ते आईस्क्रीम हलायला लागतं, मग ते खाली पडतं, किंवा कधी कधी ते आईस्क्रीम हातावर गळतं, हात खराब होतो. मग तुम्ही तो पेपर नॅपकिन धरता, तो पेपर नॅपकिन कोनला चिकटतो, मग त्याच्यामधनं तुम्ही ते आईस्क्रीम बरोबर तो पेपर नॅपकिन पण खातात. हे सगळे प्रॉब्लेम मुलांनी आयडेंटिफाय केले. त्यांना सांगितलं की आता ह्याच्यावरती सोल्युशन काढायचं असेल तर तुम्ही कुठल्या वेगळ्या प्रॉडक्ट बरोबर कम्पेअर करून त्याच्यातल्या गोष्टी याच्यामध्ये घ्याल. मुलांनी भन्नाट डोकं लावलं. त्यांनी म्हणाले की कप हा जो गरम असतो त्यामुळे आपण कप पकडू शकत नाही, मग त्याला साईडला कान असतो कपाचा, तो कपच्या कानमुळे आपण तो पकडतो आणि त्याच्यामुळे पिऊ शकतो. एक्झॅक्टली हीच टेक्नॉलॉजी त्यांनी कोनमध्ये आणली. आता कोन साईडने पकडल्यानंतर तो हीट ट्रान्सफर जास्त होत नाही, तुम्हाला पेपर नॅपकिनची गरज नाही, तो हलत नाही आणि आरामात तुमचा हातही खराब होत नाही आणि तुम्ही आईस्क्रीम चांगल्या पद्धतीने खाऊ शकता. दिस इज द ॲबिलिटी ऑफ कनेक्टिंग द डॉट. तुम्हाला जर का आयडिया जनरेट करायचा असेल तर जास्तीत जास्त वेळ तुम्ही मुलांबरोबर घालवलं तर त्यांच्याकडनं या आयडिया येऊ शकतात आणि त्याचा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये चांगला उपयोग करू शकता.